जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये 50 लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी रचलेला कट हा समोर आलाय। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित कुटुंबाविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाळीसगाव तालुक्यातील दहिवड फाट्याजवळ दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा कट हा डॉक्टर, 4 पोलीस आणि कुटुंबियांनी रचला। फिर्यादीच्या माहितीनुसार राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूची नोंद करणारा FIR पोलिसांमध्ये दाखल करण्यात आला। पुढे डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांना प्राथमिक अहवालासह पोस्टमार्टम रिपोर्ट देखील दिला आणि त्यानंतर जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांच्या नावे विमा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला। मात्र विमा कंपनीने केलेल्या तपासणीमध्ये अनेक विसंगती आढळल्या। तपासामध्ये राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू हा 2024 मध्येच यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी करून 9 जणांना अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये विमा कंपन्यांच्या 7.5 कोटींची फसवणूक करण्याचा डाव हा आखलेला होता असं समोर आलंय। मला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडून आम्ही गुन्हा दाखल केला आणि येस पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ऍक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।